Now, friends, आता मित्रांनो, if you turn to Acts 6th chapter, प्रेषितांची कृत्ये 6वा अध्यायाकडे वळूया. the book of Acts has been very precious to us. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याकरता खूपच मौल्यवान In ठरलं our आहे. meetings and in our ministry, we have seen the book of Acts. आमच्या सभांमध्ये, सेवा कार्यामध्ये आम्ही या पुस्तकातली कृत्ये घडताना पाहिली आहेत. The works of God. देवाचं कार्य होताना आम्ही Here, the पाहिलं आहे. title of this book is Acts of the Apostles. येथे या पुस्तकाचं शीर्षक असं आहे की प्रेषितांची कृत्ये. These disciples of the Lord Jesus went and did his work. या येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी पुढे जाऊन त्याचीच कृत्य केली. Our prayer, my father's whole agenda was माझ्या वडिलांनी केलेल्या सेवा कार्याचा मुख्य मुद्दा हा होता की Jesus Christ the same, yesterday, today, forever. येशू ख्रिस्त हा काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. And he used to say, we have to demonstrate this before all people. आणि ते म्हणायचे की आपण हे सगळ्या लोकांसमोर जाहीर करून दाखवायला पाहिजे. And by the grace of God, आणि देवाच्या कृपेने even simple people in the villages of Andhra आंध्र प्रदेशच्या खेड्यांमधील अगदी साधे लोक began to see the works of God. ते देवाची कृत्ये घडताना पाहू लागले. The healing of the leper, कुष्ठरोगी बरे व्हायचे, the raising of the dead, मेलेले जिवंत केले जायचे, and all kinds of diseases being healed. आणि सगळ्या प्रकारचे आजारपण बरे होताना त्यांनी पाहिले. But we never put our emphasis upon physical healing. पण आम्ही तरीही आमच्या सेवा कार्यामध्ये शारीरिक आरोग्यावर कधी भर दिला नाही. Why? का बरं? The body is only a part of our whole person. शरीर हे आपल्या अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. Spirit, soul, आत्मा, जीव and body. आणि शरीर. When your spirit comes into touch with God, जेव्हा तुमचा आत्मा देवाच्या संपर्कामध्ये येतो, then मग your soul and your body come under the control of the Holy Spirit. तेव्हा तुमचा जीव आणि तुमचं शरीर पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतं. Nowadays, I am seeing a new disease which we never prayed for in the early days. आजकाल आपण एक नवीनच आजार पाहत आहोत की ज्या रुग्णांकरता आम्ही आधी कधी प्रार्थना केली नव्हती. AIDS. आणि तो आजार म्हणजे एड्स. And the doctors report that there is no cure. आणि डॉक्टर असं सांगतात की एड्स हा आजार काही बरा होत नाही. They are feverishly researching in order to find some cure. आणि डॉक्टर हा आजार कसा बरा करता येईल याकरता कष्ट करत आहेत, शोध घेत आहेत. But so far, no success. पण आजपर्यंत काही त्यांना यश मिळालं नाही. In these few years, that is from 83 or so, आणि इसवी सन 83 किंवा 85 पासून after AIDS appeared, की जेव्हा एड्स या आजाराबाबत लोकांना माहिती झाली, we have had how many deaths? Almost like 3 crores. आतापर्यंत जवळजवळ 3 करोड मृत्यू यामुळे ओढवले आहेत. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, can you think of such a figure? तुम्ही या आकड्याचा विचार तरी करू शकता का? 3 करोड. And of course, that may not be an exact figure. आणि खरं पाहता हा काही खरा आकडा नसेल. In some places, whole villages, whole population
आणि काही ठिकाणी तर संपूर्ण खेड सगळ्या लोकांना हा आजार व्हायचा They have died. आणि ते मरण पावले Children have been left as orphans. आणि लेकरं अनाथ झाले. Life. You know, we are now speaking over the television. आता आम्ही टीव्ही वरती देखील उपदेश देतो. But television and I have been enemies for years. पण टेलिव्हिजन आणि मी अनेक वर्षापासून एकमेकांचे शत्रू आहोत. Because of the values and the teachings of the television. टीव्ही वरती जी मूल्य किंवा शिकवण शिकवण्यात येते त्यामुळे आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत. Because of the flesh and the impurity in the television. तर टीव्ही वरती दाखवण्यात येणारं शारीरिक अशुद्धपण त्यामुळे. Now, आता when we have also entered the television, आता आपण देखील सेवा कार्यामध्ये टीव्ही वरती आलो आहोत. I don't like everybody to immediately run and buy a television. त्यामुळे माझी अशी इच्छा नाही की तुम्ही धावत धावत जाऊन टीव्ही विकत घ्यावेत. But पण today, in today's world, आजकालच्या जगामध्ये every boy and girl must learn how to turn their eyes away from evil. प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने आपले नेत्र वाईटापासून कसे फिरवायचे हे शिकलं पाहिजे. Every old man must learn. प्रत्येक वृद्धाने देखील ते शिकलं Every पाहिजे. husband must learn. प्रत्येक नवऱ्याने ते शिकलं Every पाहिजे. wife must learn. प्रत्येक बायकोने ते शिकलं पाहिजे. Because कारण almost everything is being wrapped around as sex presentation. कारण आजकालच्या सगळ्याच गोष्टी या लैंगिक गोष्टींबाबतच्या प्रदर्शनाभोवतीच गुरफटलेल्या आहेत. If they want to advertise a bunion जर त्यांना बनियनची जाहिरात करायची असेल or a shorts, किंवा शॉर्टची जाहिरात करायची असेल there they bring in sex. ते त्या जाहिरातीमध्ये लैंगिक गोष्टी घेऊन येतात. If they want to present a toothpaste, जर त्यांना दात घासायची जाहिरात करायची असेल they bring in some woman who is half naked. त्यात देखील ते अर्ध नग्न स्त्री घेऊन येतात. Almost everything. सगळीकडे हेच आहे. So you're surrounded by temptation. त्यामुळे काय होतं, तुम्ही मोहांनी गुरफटले जाता. But पण the Lord Jesus makes you to overcome temptation. पण येशू ख्रिस्त तुम्हाला या मोहांवरती विजय मिळवणारे करतो. When the early church was formed, जेव्हा प्रारंभीची मंडळी स्थापण्यात आली they had the 10 commandments. तेव्हा त्यांच्याकडे 10 आज्ञा होत्या. Thou shalt not steal. तू चोरी करू नकोस. Thou shalt not make any image आपल्याकरता कोरीव मूर्ती करू नकोस or bow down to it. किंवा तिला नमन देखील करू नकोस. Thou shalt not commit adultery. व्यभिचार करू नकोस. Thou shalt not covet anything that belongeth to your neighbor, आपल्या शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टींचा लोभ धरू नकोस. his maid servant or manservant, त्याच्या दास दासींचा लोभ धरू नकोस. his ass, त्याच्या गाढवाचा, his wife. त्याच्या पत्नीचा लोभ धरू Thou नकोस. shalt not covet anything that belongs to your neighbor. तुझ्या शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टींचा लोभ धरू नकोस. Now, पण आता they had the 10 commandments, त्यांच्याकडे 10 आज्ञा जरी होत्या but पण the law does not give you power to overcome temptation. ते आज्ञा व नियम तुम्हाला मोहांवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य देत नाही. The law presents a red light, a warning. नियम काय करतो तर नियम केवळ तुम्हाला धोक्याचा इशारा, धोक्याची सूचना देतो. But पण when you come to the cross of Jesus, जेव्हा तुम्ही येशूच्या वधस्तंभाकडे येता the cross of Jesus lifts you above temptation. तेव्हा येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला या मोहांपासून वर उचलतो. Today, आज all over the world, सगळ्या जगामध्ये they say we don't want the 10 commandments. ते म्हणतात की आम्हाला 10 आज्ञा नकोयत. So, त्यामुळे the whole world is full of deceit. संपूर्णच्या संपूर्ण जग फसवेगिरीमध्ये गेलं आहे. Everywhere. सगळीकडे फसवेगिरी, Adultery, व्यभिचार आहे, divorce. घटस्फोट घडत आहेत, People are suffering. लोक त्रास भोगत आहेत. But पण at such a time, अशा या वेळेला we have the cross to present to people.
आपल्याला लोकांना वधस्तंभ दाखवून द्यायचा आहे. Christ died for the ungodly. ख्रिस्त कसा अभक्त लोकांकरता मरण पावलं. He bore our transgression. त्याने आपले अपराध स्वतःवरती वाहिले. He was bruised for our iniquities. त्याला आपल्या अपराधांकरता ठेचण्यात The आलं. punishment of our peace was upon him. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. And with his stripes we are healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आत्मिक आरोग्य प्राप्त झालं So, आहे. त्यामुळे You must experience the cross. तुम्ही वधस्तंभाचा अनुभव घ्यायला हवा. At the cross, वधस्तंभापाशी God opened my eyes. देवाने माझे नेत्र At उघडले. the cross, वधस्तंभापाशी my evil, proud heart was broken. माझं वाईट गर्विष्ठ अंतकरण भग्न झालं. At the cross, वधस्तंभापाशी I was released from the terrible lusts that were moving me. मला चालवणाऱ्या भयंकर वासनेपासून मला मुक्ती मिळाली. Through the cross. वधस्तंभाच्या द्वारेच. Now, my dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, you must come to the cross before you leave this camp. तुम्ही हे शिबिराचं ठिकाण सोडून जाण्यापूर्वी वधस्तंभापाशी यायला हवं. Now, the cross brings a different principle into our lives. पहा, वधस्तंभ आपल्या जीवनामध्ये वेगळी मूल्य घेऊन येतो. Sin पाप divide. हे विभक्त करतं, दोन भाग करतं. Suppose you have 100 rupees समजा तुमच्याकडे 100 रुपये असले and you have debts, two debts तुमच्याकडे दोन कर्ज असतील of 50 rupees each. 50 रुपयाचे तुमच्यावरती दोन कर्ज असतील. What have you got? तेव्हा तुम्हाला काय मिळालंय मग? 100 rupees. 100 रुपये. But then two men are running after you, पण दोन माणसं तुमच्या मागे लागतात, नाही का? crying, "Where is my 50 rupees? ते असं ओरडतात की माझे 50 रुपये कोठे आहेत? You owe me 50 rupees." तू माझं 50 रुपये देणं लागतोस. So, तर when your 100 rupees is divided, जेव्हा तुमच्या 100 रुपयांचे असे दोन भाग होतात, तेव्हा 50-50, 50 रुपयाचे दोन भाग, you only have a zero. तेव्हा तुमच्या हातामध्ये काय उरतं? केवळ 0. So, तर although you may be very clever, जरी तुम्ही खूप हुशार असाल, although you have very good desires, तुमच्याकडे चांगली इच्छा जरी असली, there are many people who want to live a good life, असे अनेक लोक आहेत की ज्यांना चांगलं जीवन जगायचंय, but पण sin divides. पाप दोन भाग करतं. Sin destroys your goodwill and the power to do good. पाप तुमच्यातील चांगली इच्छा आणि त्या चांगल्या इच्छेप्रमाणे करायचं सामर्थ्य या दोघांचाही नाश करून टाकतं. Maybe you desire to lift society. कदाचित तुमच्यामध्ये समाजाला मदत करायची इच्छा असेल. We see many groups of young people in the world today. आज आपण जगामध्ये अनेक तरुणांचे असे गट पाहतो. They want to bring justice in society with the gun. त्यांना बंदुकांच्या जीवावरती समाजामध्ये न्याय आणायचा आहे. But पण in order to get money, पैसे मिळवण्याकरता, in order to proceed with their project, they feel we need money. त्यांचे जे काय कार्य आहे ते करण्याकरता त्यांना वाटतं त्यांना पैसा हवा आहे. Therefore, त्यामुळे they are beginning to sell drugs or enter the drug trade. तेव्हा ते मादक द्रव्य विकू लागतात किंवा त्या मादक द्रव्यांच्या व्यापारामध्ये पडतात. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, Afghanistan अफगाणिस्तान will not allow one church to be built. ते तेथे एक देखील चर्च बांधू देत नाहीत. They do not want the good news of Jesus Christ. त्यांना येशू ख्रिस्ताची चांगली बातमी नकोय. But पण Afghanistan, although the Americans have freed it recently, अफगाणिस्तान जरी आता नुकतंच अमेरिकेने मोकळं केलंय, Americans freed it. अमेरिकेच्या लोकांनी अफगाणिस्तान मुक्त केलं आहे, But पण they are growing opium.
तरी देखील ते लोक तेथे आफूची शेती करतात. They're exporting drug. तेथून ते मादक द्रव्य किंवा ड्रग्ज त्यांच्या देशाच्या बाहेर पाठवतात. They are so fanatic about religion, धर्माबाबत ते तर खूपच कर्मठ आहेत, but पण they are poisoning the world with their drugs. ते जगामध्ये त्यांच्या मादक द्रव्यांचं विष पेरत आहेत. You may begin with a very good idea. तुमची कल्पना खूपच कदाचित चांगली असेल. I want to serve God. मला देवाची सेवा करायची, I want to stand for God. मला देवाकरता उभं राहायचंय, I want to sacrifice for God. मला देवाकरता त्याग करायचा आहे, I want to change society. मला समाज बदलायचा आहे. You may begin with a lot of good ideas, चांगल्या कल्पनांनी तुम्ही सुरुवात कराल देखील, but after some time, पण काही काळानंतर you say, I need money. तुम्ही म्हणता की मला पैसे लागतात, And in order to get money, आणि पैसे मिळवण्याकरता how many people you oppress? आणि तुम्ही कितीतरी लोकांवरती जुलूम करता, नाही का? You began with a good desire, पहा, सुरुवात तुम्ही चांगल्या इच्छेने केली, But- पण that you did not have the power to achieve that good desire. तुमच्या त्या चांगल्या इच्छा पूर्ण करायचं सामर्थ्य नव्हतं. In the cross of Jesus, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये it is not having good desires. केवळ चांगली इच्छा बाळगणं असं नसतं. See, all of you who have come here, पहा, तुम्ही सगळे इथे आला आहात, you know in your heart, तुम्हाला तुमच्या अंतकरणात माहित आहे, yes, these evil stones are in my heart. होय, माझ्या अंतकरणात हे वाईट दगड आहेत, All these sins are in my heart. ही सगळी पाप माझ्या अंतकरणात I आहेत. do not want these sins. मला ही पाप नकोयत, I want to be free. मला मुक्त व्हायचंय. I must fulfill these good things which I am hearing. आणि या चांगल्या गोष्टी मी ऐकत आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहे. Now you have those good desires. तुमच्यात या चांगल्या इच्छा आहेत, But as soon as you go outside, पण तुम्ही इथून बाहेर गेल्या गेल्या your friend shows you a nice bottle. तुमचे मित्र तुम्हाला चांगली बाटली दाखवतात. Hey, look at this bottle. अरे, ही बाटली बघ किती छान आहे, Daga daga mantundi. खूपच चांगली बाटली आहे. Yes, होय, normally I would have grabbed the bottle, आधी साधारणपणे ती बाटली मी अगदी लगेच पकडली असती, but पण आता now I'm dead to that bottle. आता मी त्या बाटली करता मेलेलो आहे. That bottle does not appear attractive to me. ती बाटली आता मला आधीसारखी आकर्षक वाटत नाही. I am free आता मी त्यापासून मुक्त झालो, because Jesus died for me. कारण येशू ख्रिस्त माझ्याकरता मरण पावला आहे. My dear people, माझ्या प्रिय you मित्रांनो, must see the power of the cross. तुम्ही वधस्तंभाचं सामर्थ्य पाहायला हवं. So, त्यामुळे we see sin dividing, आपण पाहतो की पाप दोन भाग करतं. and in the 6th chapter of Acts, आणि प्रेषितांचे कृत्य 6व्या अध्यायामध्ये we see another principle. तेथे आपण अजून एक तत्व पाहतो. Look at the first verse. पहिलं वचन In पहा. those days, त्या दिवसात when the number of the disciples was multiplied, शिष्यांची संख्या वाढत चालली असता, look at that. लक्षात घ्या, The disciples were being persecuted. शिष्यांचा तेव्हा छळ होत होता. The disciples were being imprisoned. शिष्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात येत होतं, But पण they were multiplying. तरी देखील त्यांची संख्या वाढत होती. Look at लक्षात घ्या, the 7th verse. 7वं वचन वाचूया. And the word of God increased, मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला, and the number of the disciples multiplied in Jerusalem greatly. यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. You see, Jerusalem witnessed the crucifixion of Jesus. पहा, यरुशलेम येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळल्याची साक्षीदार And होती. Jerusalem heard the cry, not Jesus, but Barabbas. यरुशलेमेने ही ओरड ऐकली होती की आम्हाला येशू ख्रिस्त नकोय, आम्हाला बरब्बा हवा आहे. And Jerusalem heard the cry, crucify him, crucify him. यरुशलेमने ही ओरड ऐकली होती की याला वधस्तंभी खिळा, याला वधस्तंभी खिळा. But पण in that same city, त्याच नगरामध्ये the disciples were multiplied. शिष्यांची संख्या वाढत गेली.
And the priests were also converted. आणि तिथल्या याजकांचं देखील परिवर्तन झालं. And the great company of the priests were obedient to the faith. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली असं म्हटलं आहे. Great priests were obedient to the faith. याजकांनी विश्वासाला मान्यता दिली असं लिहिलंय. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, in the place where you would have thought there was great defeat, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की येथे बाबा मोठा पराजय घडून आला आहे, we see the disciples multiplying. तेथेच आपण पाहत आहोत की शिष्यांची संख्या वाढत गेली. My dear people, माझ्या प्रिय you मित्रांनो, have come here. तुम्ही येथे आला आहात. Now you know that in the Word of God there is the power to multiply. पहा, देवाच्या वचनामध्ये बहुगुणित करण्याचं सामर्थ्य आहे. And that multiplication of righteousness must take place in your heart, आणि ते नीतिमत्वाचं वाढत जाणं तुमच्या अंतकणामध्ये घडलं पाहिजे. in your family, तुमच्या कुटुंबामध्ये घडलं in पाहिजे, your town, तुमच्या शहरामध्ये घडलं पाहिजे, in your school, तुमच्या शाळेत घडलं in your पाहिजे, hospital. तुमच्या दवाखान्यांमध्ये ते घडलं पाहिजे. God will do it. देव ते करील. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Do you see righteousness increasing in your heart? तुम्ही तुमच्या अंतकणात नीतिमत्व वाढत असताना पाहत आहात का? Do you see righteousness increasing in your family? तुम्ही तुमच्या कुटुंबात नीती वाढताना पाहत आहात का? Tell God, देवाला सांगा, Lord, हे प्रभू, why should sin increase? पाप का बरं वाढावं? Let grace increase. प्रभू कृपा वाढू दे. Let faith increase. प्रभू विश्वास वाढू दे. Let holiness increase. प्रभू पावित्र्य वाढू दे. But not unrighteousness, O Lord. पण देवा अनिती वाढू देऊ नको. We do not want sin to consume this country. या देशाला पापाने भस्म करावं असं आम्हाला वाटत नाही. We do not want idolatry to destroy this country. या देशाचा मूर्तीपूजन नाश करावा असं आम्हाला वाटत More नाही. tsunamis will come. देवाने आशाने अजून सुनामी येतील. And Lord, our sin will find us out. आणि आमचं पाप आम्हाला भोवेल. Tell God, देवाला सांगा, Lord, I want your righteousness to increase. देवा माझी इच्छा आहे की तुझी नीतिमत्ता वाढावी. I want disciples to increase in my village. माझ्या गावामध्ये शिष्यांची संख्या वाढावी असं मला वाटतं. I want holiness to increase in my family. माझ्या कुटुंबामध्ये पावित्र्य वाढावं असं मला वाटतं. Oh, let us cry to God. चला आपण देवाकडे आक्रोश करूया. Not just big meeting. केवळ मोठमोठ्या सभा नव्हे, We want the work of the Holy Spirit आम्हाला पवित्र आत्म्याचं कार्य हवं so आहे. that you hate sin, जेणेकरून तुम्ही पापाचा द्वेष करावा so that you put away all evil from your heart, आणि तुम्ही तुमच्या अंतकणातून सगळं वाईट दूर करावं, so that the hand of God will come upon you. जेणेकरून तुमच्यावर देवाचा हस्त यावा. Even now, आता देखील let the hand of Jesus touch you, येशू ख्रिस्ताच्या हाताने तुम्हाला स्पर्श करावा, and you will be free. जेणेकरून तुम्ही मुक्त व्हाल. You will know the truth, and the truth will set you free. सत्य तुम्हाला समजेल व तेच सत्य तुम्हाला मुक्त करेल. Tell God, देवाला सांगा, Lord, हे प्रभू, I want to see your word increasing in Delhi. तुझं वचन मला दिल्लीमध्ये वाढताना पाहायचं आहे. I must see your word spreading till Calcutta and China. तुझं वचन कलकत्ता आणि चीन पर्यंत पसरत जावं अशी माझी इच्छा Why आहे. is not thy word increasing? प्रभू तुझं वचन का बरं वाढत नाहीये? Oh, my Father, हे माझ्या पित्या, is the gospel only to make me comfortable? सुवार्ता केवळ मला आरामशीर करण्याकरता आहे का? For me to build a nice house? केवळ मला सुंदर घर बांधण्याकरता आहे To का? be comfortable in that house? त्या घरामध्ये आरामशीर राहण्याकरता आहे का? Oh, let your word come into my very bones, प्रभू तुझं वचन माझ्या हाडांमध्ये घुसू दे. even into my very bones. Let your word come. प्रभू अगदी माझ्या हाडांमध्ये तुझं वचन येऊ दे. Lord, let your righteousness come into me. प्रभू तुझी नीतिमत्ता माझ्या मध्ये येऊ दे. Cleanse me. हे देवा मला शुद्ध कर. Wash me in your blood. तुझ्या रक्ताने मला धुवून टाक. Oh, Father, हे पित्या, visit these people. Loving Father,
प्रेमळ पित्या, put your nail-pierced hands upon these dear people. या प्रिय लोकांवर तुझ्या खिळ्यांनी विंदलेले हात ठेव. Oh, it is not enough that the word has increased in a few places. तुझं वचन अगदी काहीच ठिकाणी वाढावं हे काही बरोबर नाही. The word of the Lord has not increased in many places. देवाचं वचन अनेक ठिकाणी वाढलं नाहीये. Righteousness and holiness have not increased. नीतिमत्ता आणि पावित्र्य हे वाढलं नाहीये. Oh, forgive us, Lord. हे देवा आम्हाला क्षमा कर. Righteousness has not increased in Burma, बर्मामध्ये नीतिमत्ता वाढीच लागली in नाही. Delhi, दिल्लीमध्ये देखील, in our courts and offices. आमच्या न्यायालयांमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये वाढली नाही. Righteousness has not increased. नीतिमत्व वाढलं नाही. Forgive us, Lord. हे देवा आम्हाला क्षमा कर. All the bribes taken may be returned. प्रभू, सगळी लाच परत केली जावी असं होऊ दे. All the oppression of the poor, the money may be returned. गरिबांवरती जाच करून मिळवलेला पैसा परत दिला जाऊ दे. Let not unrighteousness prevail. प्रभू, अनिती वाढू नये. Raise up these young people, प्रभू, Lord. या तरुण लोकांना तू उभं कर प्रभू. Other young people are trying with the gun to bring righteousness. इतर तरुण लोक बंदुकांच्या आधारे नीती आणू पाहत आहेत. But with the cross we will bring righteousness. पण आम्ही वधस्तंभाच्या आधारे नीतिमत्ता घेऊन येऊ. Oh, the power of the cross. प्रभू, वधस्तंभाचं The सामर्थ्य, love of the cross. वधस्तंभाचं The प्रेम, blood of the cross. वधस्तंभाचं रक्त, The crucified Savior. वधस्तंभावरती खिळलेला तारणारा, Oh, my Savior. हे तारणाऱ्या Visit these dear people. या प्रिय लोकांची तू भेट घे. Every young man, every young woman. प्रत्येक तरुण तरुणी, There should not be any more thieves or any small thieves, big thieves, any thieves. Anywhere near here. येथे कुठेही जवळपास लहान चोर मोठे चोर असू देऊ नकोस. Oh, we want the policemen to be converted. प्रभू, पोलिसांचं देखील परिवर्तन व्हावं अशी आमची Police इच्छा आहे. inspectors to be converted. पोलीस निरीक्षकाचं परिवर्तन व्हावं. We want to see men of all communities falling at your feet. सगळ्या समाजाचे लोक तुझ्या पायावरती पडताना आम्हाला पाहायचे आहे. Come to us, O हे Lord. देवा, आमच्याकडे तू ये. Give us hearts that cry to you. आम्हाला आक्रोश करणारा अंतःकरण दे. Give to us the spirit of prayer, O Lord. आम्हाला प्रार्थनेचा आत्मा दे प्रभू. Give us zeal for your glory, O Lord. तुझ्या गौरवाची ईर्ष्या आमच्यामध्ये दे. Hear our prayer. आमची प्रार्थना ऐक And bless these dear people. आणि या प्रिय लोकांना आशीर्वादित कर. Touch them, Lord. त्यांना आत्ता स्पर्श कर प्रभू. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.